कंपनीचा तुमच्या कामगारांचाही तितकाच फायदा होणार आहे। मुळात त्याच्या एकट्याच्या मनात आहे सगळं घाण टाकून कंपनी नंबर 1 ला न्यायचं। मला असं अजिबात वाटत नाही। मला फक्त वादच घालायचा आहे का हो? नाही, बास झाला आता। मी ना थकले तुम्हाला समजावून। मला तुम्ही शेवटचं सांगा, तुम्हाला सही करायची आहे का नाही? इंदिरा, या कंपनीत कामगारांचा 20% हिस्सा आहे, त्याचा मला विचार करावाच लागेल। वाह, सिम्पली ग्रेट। म्हणजे आपल्या कंपनीचा एवढा मोठा निर्णय आपण त्या अडाणी कामगारांना इन्व्हॉल्व करून घ्यायचा, ज्यांना धड लिहिता वाचता सुद्धा येत नसेल। बस, परदेशात शिकून काय आला तुला एवढी अक्कल आली? तू लोकांची लायकी काढायला लागलास, लोकांची अक्कल काढायला लागलास। कामगारांना पाण्यात बघतोस तू, त्यांना कमी लेखणारा तू कोण आहेस रे? मी मालक आहे या फॅक्टरीचा, आणि ते साधे कामगार। त्यांच्यात आणि माझ्यात खूप मोठं अंतर आहे आबा, आणि ते पार करणं त्यांना या जन्मी तरी शक्य नाहीये। तू मालक आहेस ती ह्याच कामगारांमुळे। ते इथे येतात, रोज राबतात, त्यामुळे तू या खुर्चीत बसून 4 नवीन गोष्टी मिळवू शकतोस। आज तू 18 तास काम करतोस ते ह्यांच्याबरोबर। उद्या तेच नसतील, तुझी टार्गेट, तुझी डील्स कशी पूर्ण होणार आहे? आणि अंतराचं म्हणशील तर कामगार आणि मालकातलं अंतर हे मालकाने कमी करायचं असतं, म्हणजे तू। तरच कंपनीची प्रगती होऊ शकते। अच्छा, म्हणजे कंपनीची प्रगती फक्त कामगारांमुळेच होते का? तुमचा कामगार इथे येतो, तो राबतो, तो कष्ट करतो का फक्त? माझा मुलगा तो नाही राबत या कंपनीसाठी? तो नाही कष्ट घेत काय कंपनीसाठी? त्याची मेहनत, त्याचं शिक्षण सगळं तुमच्या लेखी कमी महत्वाचं आहे का? फक्त कामगार महत्वाचे आहेत तुमच्यासाठी? मग इतकंच असेल ना, तर का नाही बसवलं त्या एमडीच्या खुर्चीवर तुमच्या कामगारांना? का फक्त माझ्या मुलाचाच विचार केला त्या खुर्चीसाठी? कारण कावळा गरुड झेप नाही घेऊ शकत। कामगार हा कामगारांच्या जागी, आणि मालक हा मालकाच्या जागी। सोड नाही, यांना काय करणार आहे? त्यांच्या त्या कामगारांची माझ्या केबिनच्या बाहेर उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये।